पत्रावर विचारसागराच्या 17 पानावर संबंध हे चालणार ना? हा, संबंध दोन पदार्थामध्ये असतो, दोन व्यक्तीमध्ये असतो, दोन पदार्थांमध्ये संबंध असतो. संबंध म्हणजे नातं. नातं म्हणजे आपण पाहतोच की वडील आणि मुलगा, पती आणि पत्नी दोन पाहिजेत ना, दोन दोन पाहिजेत किंवा अनेक पाहिजेत, त्यांच्यामध्ये संबंध असू शकतो. तर आता या ठिकाणी संबंधाचा विचार केला जातोय. कशाचा विचार केला जातोय? विषय, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. बरोबर आहे? तर त्याच्यामधला संबंध निर्माण होण्यासाठी दोन पदार्थ असावे लागतात. कमीत कमी किती पदार्थ असावे लागतात? दोन पदार्थ असावे लागतात. तेव्हा बघा, आता अधिकारी तिथे आहे आणि फलही तिथे आहे, तर मग त्यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे ना. आता जसा तुमच्या आणि तुमच्या दोघांमध्ये काय संबंध आहे? मित्र आहोत किंवा एका सत्संगाला जाणारे आहोत दोघे, असा संबंध असू शकतो की नाही? किंवा आणखी नात्यागोत्याचा संबंध असू शकतो. तेव्हा या ठिकाणी अधिकारी एक वस्तू झाली आणि फल ही दुसरी वस्तू झाली. या अधिकारी आणि फल यामध्ये काय संबंध आहे? फळ प्राप्त होणार आहे, है ना? ते कोणाला प्राप्त होणार आहे? बरोबर आहे ना? तो अधिकारी आणि फळ याच्यामध्ये काय संबंध झाला? प्राप्त होणार, है ना? आणि प्राप्त होणारा काय? बरोबर आहे? प्राप्त होणारा तो कोण? अधिकारी. प्राप्त केलं जाणार ते कोण? फळ. तर या दोघांमध्ये काय संबंध? संस्कृत शब्द याला प्राप्य आणि प्रापक म्हटलं जातं. प्रापक म्हणजे काय? प्रापक म्हटलं प्राप्त करणारा, त्याला काय म्हणायचं? प्रापक. बरोबर आहे? आणि प्राप्य म्हणजे काय? जे प्राप्त होणार त्याला काय म्हणायचं? प्राप्य. तर या दोघांमध्ये संबंध कुठला? कशामध्ये? फळ. या दोघं समोरासमोर आले तर त्याच्यामध्ये संबंध कुठला? प्राप्य प्रापक भाव. प्रापक कोण? आणि प्राप्य काय? एक संबंध झाला. लिहा या ठिकाणी पहिला संबंध कोणामध्ये? अधिकारी आणि फळ यांचा प्रापक भाव संबंध असल्यामुळे फळ हे अधिकाराच्याच पदरी पडते. हे बंद कर बाबा. फळ हे अधिकाराच्याच पदरी पडते. अनधिकारालाही जर फळ मिळायला लागेल ना, तर हे प्राप्य प्रापक भाव संबंध होणार नाही. आणि पहिल्यांदा जो अधिकाराचा जो विचार झालेला आहे, हा अधिकारी संबंधीचा विचारही व्यर्थ जाईल ना. अधिकारी कोणाला म्हटलं जातं? जो फळ आहे, त्याचं प्रयोजन आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे जे फळ आहे, हे फळ कोणाला प्राप्त होईल? जो त्याचा अधिकारी असेल त्याचा. अधिकाऱ्याची लक्षणं सुद्धा आपण बघितलं.
विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मोक्षत्व हे ज्याच्याजवळ असेल त्यालाच हे फळ प्राप्त होईल. पण हे फळ अधिकाऱ्याला प्राप्त न होता कुणालाही प्राप्त व्हायला लागलं तर अधिकाऱ्याचं लक्षण करण्याची जरूर नाही ना. ह्या सगळ्या ग्रंथाचा अधिकारी कोण याचा विचार करायची जरूर नाही ना, है ना. कुणालाही मिळते, मग काय कुणीही जात आणि घेतं, हडप करतं, असं होऊन जाईल की नाही. किंवा फळ हे कोणाला मिळेल आणि अनधिकाऱ्याला मिळणार नाही. बरोबर आहे ना. फळ हे केवळ अधिकाऱ्यालाच मिळेल. अधिकाऱ्यालाच मिळेल म्हणजे काय, अधिकाऱ्याला म्हणजे अधिकाऱ्याची जी लक्षणं सांगितली, ज्याच्याजवळ विवेक आहे, नित्य विवेक, वैराग्य, अमूत्र फल भोग विराग, क्षमादी षट संपत्ती सांगितले, मोक्षम मे जायताम, मला मुक्ती मिळून देत अशा तऱ्हेची इच्छा ज्याला आहे, ह्याच्यापैकी कुठली एकही गोष्ट ज्याला नसेल त्याला अधिकारी म्हणता येत नाही ना. काय तो अधिकारीच नाही. आणि तो अधिकारी नसताना त्याला फळ मिळालं तर त्याला काहीच अर्थ नाही. आजच आम्ही चर्चा करत होतो, एक मोठे अधिकारी कीर्तनकार आहेत आणि त्यांना कीर्तनामध्ये त्यांची खूप गर्दी असायची. त्याच्यानंतर समाजामध्ये मान्यता होती की ते विद्वान आहेत आणि कीर्तनाचे अधिकारी आहेत, अभंग सोडवतात, सगळं सांगतात. त्यांना घशाचा विकार झाला है ना. आणि घशाचा विकार झाल्यानंतर ते एका हॉस्पिटलमध्ये गेले. त्या हॉस्पिटलमध्ये आमचाही एक साधक तिथे गेला होता. नमस्कार वगैरे केलं, सगळं केलं, गोष्टी बिष्टी होऊन लागल्या. त्यांच्या मनामध्ये खंत होती. काय खंत होती की बघा मी कीर्तन केली, सगळं केलं, पण आता बघा आता कोणीच भेटायला येत नाही, है ना. तर खंता झाली की नाही. पण ज्याला फळ मिळतंय आणि जो अधिकारी आहे तो काय म्हणेल, मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगात. त्याचे उद्गार काय येणार आहेत, हे उद्गार येणार. काय उद्गार येणार, मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे, असं तो म्हणेल ना. आणखी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, असंही म्हणेल ना तो, है ना. तो अशी खंती करेल का, बघा मी कीर्तन केली, लोक सगळे यायचे आणि आता बघा हे असं झालेलं आहे, माझा आवाजही फुटत नाही आणि मी आता मरणार आहे. आणि अशा वेळेला त्याला खंत असावी, मरणाच्या अंतिम मरणासन्न अवस्थेमध्ये खंत असावी. तर तो अधिकारी पुरुष आहे का, बरोबर आहे ना. ही खंत तुमच्याकडे असते का म्हणे. तुम्ही किती शब्दपटू असाल, भाषापटू असाल, गायनपटू असाल, सगळ्या याच्यामध्ये धारा प्रवाहाने तुम्ही कीर्तन करू शकतात, लोकांचं मनोरंजन करू शकतात, बोध करू शकतात. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शिकवलेल्या गोष्टी उतरल्या असतील तर काय होत, तर काय होईल. तुम्ही अधिकारी आहे आणि तुम्ही असं बोलणार नाही, है ना. उलट कसं तुम्ही बोलणार, काय बोलाल तुम्ही. आहेत आता ते परत त्याच गोष्टी येणार आहेत. नाही ते तर झालं, शेवटच्या क्षणी तुम्हाला आनंद असला पाहिजे ना. तुका म्हणे कृतकृत्य झालो, इच्छा केली दे पावलो, असं तुमचा भाव असला पाहिजे ना. तेव्हा अधिकारी पुरुष असेल तो खंती करणार नाही, बरोबर आहे.
मुक्तीची त्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून तो कृतकृत्य होऊन जाईल ना. तेव्हा अनधिकाराला फळ मिळत नाही. फळ कुठलं आहे? कृतकृत्यता आहे, धन्यता आहे, आनंदाची परमानंदाची प्राप्ती आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे. गळ्याला कॅन्सर झालाय, सगळं झालं, तरी पण तू काय म्हणतोय? आनंदुरे आजी आनंदुरे सभाया भंतरी परमानंदुरे अशा तऱ्हेने गातोय. तोच अधिकारी राहणार ना. तेव्हा तुम्ही किती तत्वज्ञान कोळून प्यालेला आहे हे तुमच्या व्यवहारावरून दिसेल ना. काय ज्यावेळेला प्रसंग साक्षात मृत्यू आलेला आहे तेव्हा तुमच्यामध्ये धन्यता आहे की नाही, की खेद आहे, याच्यावरून तुम्हाला दिसेल ना. तुम्ही मरणाच्या वेळेला रडा म्हणून सांगतायत असं झालं तसं झालं, आता मी चाललोय असं झालेलं आहे तसं झालेलं आहे, बसा 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 असं म्हणून त्यांनाही रडवताय, तुम्ही रडतायत, दोघांच्या डोळ्यातून पाणी आहे. हे तुम्हाला साहस आहे. आता हे कोणी रडायचं नाही, चुपचाप कोणी रडायचं नाही, भगवद्गीता काढा आणि म्हणा. असं तुम्ही म्हणू शकता का? एवढं बळ आहे का? असलं पाहिजे, बळ असलं पाहिजे. हा नाही तर काय म्हणा, काय ते विष्णू सहस्रनाम म्हणा, 4-5 अभंग म्हणा, हरिपाठ म्हणा, पण रडू नका, कल्लोळ करू नका. अरे मी काय मरणार? मी माणूस मरणार आहे का? नाही, माझं मरण होत नाही. अरे आयुष्यभर तुम्हाला काय शिकवलं मी आत्मा आहे, नित्य आहे, अमर आहे, माझं कधीच मरण होत नाही. आणि तुम्ही रडताय कोणासाठी? मी देह सोडतोय आणि मुक्त होतोय. तर तुम्ही आनंद करायचा का रडायचा? कसं असेल उत्तर बघितलं, लक्षात येतंय का? कसं मरायचं हे देखील आपल्या हाती आहे, ठरवू शकतो. त्यावेळेला आपली शुद्ध असेल नसेल काय असेल, पण आपल्या लोकांना अगोदर सांगू ठेवू शकतो की नाही. तेव्हा हे फळ कोणाला मिळणार? अधिकाऱ्याला मिळणार, अनधिकाऱ्याला मिळणार नाही. ठीक आहे ना. अनधिकाऱ्याला जर ते मिळू लागलं तर अधिकारी कोण याची विचार करण्याची जरूर नाही. बरोबर आहे. चला, उपयुक्त संबंधात व अधिकारी प्राप्य प्रापक भाव संबंध हे बनणार नाही. आणि अधिकाराचं जे व्यवस्थापन आपण केलं, लक्षण केलं, ते करायची जरूर पडणार नाही. पण तशी अनधिकारात फलप्राप्ती होत नाही. अधिकारी व विचार हे झालं ना. पहिला संबंध कुठला? प्राप्य प्रापक भाव संबंध. कोणाचा? अधिकारी आणि फळाचा. आता दुसरा संबंध आलाय. कोण आलाय आता? दुसरे अधिकारी आणि विचार. काय? अधिकारी आणि विचार हे दोन पदार्थ आता समोर आले. आता याच्यामधला संबंध काय? बघून सांगितलं का? विचार हा करायचा असतो है ना, म्हणजे कर्तव्य है ना. आणि हा विचार करणारा, तर करणारा म्हणजे कर्ता असतो. तर त्याच्यामधला संबंध कोण? कर्तू म्हणजे कर्ता आणि कर्तव्य, कर्तू कर्तव्य संबंध. दुसरा संबंध काय? हा, दुसरा संबंध काय? कोणामध्ये? विचार. विचार केला पाहिजे. आणि विचार करणारा कोण? अधिकारी. तो अधिकारी आणि विचार याच्यामध्ये संबंध कोण? पुढे सरकूया. म्हणजे अधिकाऱ्याचे ब्रह्मविचार करणे हेच कर्तव्य सूचित होते. त्याला अन्य कर्तव्य नाही. तुला हे पण करायचं, तुला ते पण करायचं, ते पण करायचं असं त्याच्यावर बंधन नाही. प्रारब्धानुसार तो करेल न करेल, पण काय करायला पाहिजे? ब्रह्मविचार केला पाहिजे. काय केला पाहिजे? केलं काय पाहिजे? ब्रह्मविचार. बाकी केलं न केलं तर गोष्ट वेगळी आहे प्रारब्धानुसार, पण अगदी केलंच पाहिजे हे काय? विचार केला पाहिजे.
तर विचार एक आहे कर्तव्य आणि करणारा कोण? अधिकारी. तर अधिकारी आणि विचार याच्यामध्ये संबंध कर्तव्य संबंध. अधिकाऱ्याचे ब्रह्मविचार करणे हेच कर्तव्य सूचित होते, त्याला अन्य कर्तव्य नाही, है ना. याच्यासाठी गीतेमध्ये भगवान सांगतात, काय सांगतात? 18व्या श्लोकामधला सर्वात शेवटला श्लोक आहे बघा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ काय? सगळे संबंध असो काय, जे काय तुला कर्तव्य असतील, संबंध असतील, सर्व धर्मान परित्यज्य, त्यागून दे. माम एकम शरणं व्रज, मला माझ्या एकट्याच्याच नादाला लाग. माम एकम शरणं व्रज. आणि असं झालं ती कर्तव्य केली नाही तर मला त्रास होणार का नाही होणार? मला पाप लागेल का नाही लागेल? है ना. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करेन. मा शुचः, शोक करू नकोस. असं सरळ सरळ काय सांगतोय भगवान श्रीकृष्ण सांगतायत ना. काय सांगतात? सर्व धर्मान, सगळी जगातली सगळी कर्तव्य, जगातले सगळे नातेसंबंध, अन्य येणारी कर्तव्य ही सगळी सोडून दे आणि माझ्या नादाला लाग. माझ्यासाठी प्रयत्न कर. मी तुला सगळ्या पापातून मुक्त करेन. तुला दुःख करण्याचं काही कारण नाही. हे आश्वासन कोणाचं आहे? भगवान श्रीकृष्णाचं आश्वासन आहे. मदसी होय अन्याने शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरणागतू मी चेपो भगवान मध्ये. मग काय सांगितलंय ते? त्याचाच अनुवाद आहे ना. मला एकाला तू शरणी आहे, मी तुला काय करेन? तू सगळ्या दुःखातून मुक्त करणार. अरे सगळ्या जगताला निर्माण करणारा तू आहे, तर तुझी दुःख ती केवढी आहेत रे? ते सगळ्या दुःखातून, तुझ्या दुःखातून, शोकातून तो मुक्त करू शकणार नाही का? अरे त्याची अनुग्रह झाला, त्याची कृपा जर धबा 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 तुमच्यावर कोसवायला लागली तर तुमच्या बरोबर कोण राहणार आहे? अपवित्र कुठल्या गोष्टी राहणार आहेत? कुठल्या अपवित्र गोष्टी राहणार नाही. दुःखाची काय किंमत? काही नाही दुःख. एक परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर बाकीचं सगळं ताजव्यामध्ये, जशा तऱ्हेने कृष्ण राहिल्यानंतर दुसऱ्या ताजव्यामध्ये त्या कृष्णाच्या पत्नीने खूप सोनं टाकलं तरी ताजवं कोणाचं भारी होतं सांगा बरं? कृष्णाचं ताजवं होतं ना. तशाच तऱ्हेने या ताजव्यामध्ये देवाला एकाला टाका आणि दुसरीकडे जगातली सगळी सुख टाका. कोण मोठं राहणार? ताजवं जड कुठलं राहणार आहे? देवाचं ताजवं जड राहणार आहे ना. श्रेष्ठ कोण राहणार आहे? देवच राहणार आहे ना. ही समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आता बघा, आता तिसरा आला. कुठले 2 संबंध झाले. आता तिसरा संबंध वेदांत ग्रंथ. कोण? हा विचारसागर, हा वेदांताचा ग्रंथ. आणि जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान यांचा संबंध काय? वेदांत ग्रंथ हा सांगणार आहे ना, आणि जीव ब्रह्म ऐक्य सांगितलं जाणार आहे ना. सांगणं याला संस्कृतमध्ये शब्द आहे प्रतिपादन करणं, आणि सांगणारा त्याला काय म्हणतात? प्रतिपादक. आणि जे सांगितलं जातं त्याला काय म्हटलं जातं? प्रतिपाद्य. तर वेदांत ग्रंथ आणि जीव ब्रह्म ऐक्य याच्यामधला संबंध कोणता? हा, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव. तिसरा संबंध झाला. वेदांत हा प्रतिपादन करणारा आहे. कशाचं? जीव ब्रह्म ऐक्याचं प्रतिपादन करणार आहे. त्याच्यामुळे प्रतिपादक कोण? वेदांत ग्रंथ. आणि प्रतिपाद्य काय? मग जीव ब्रह्माचं काय? ऐक्य. हे काय आहे? प्रतिपाद्य झालं. एवढी गोष्ट झाली.
आता बघा, वेदांत ग्रंथ व जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान यांचा प्रतिपादक भाव संबंध आहे. अर्थात जोवर ते ज्ञान अप्राप्त राहत, अज्ञात आहे, तोवरच त्याला विषय मानावे. काय, जे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तो विषय बनतो. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा काय बनतं, विषय बनतं. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत. आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा ग्रंथाशी होतो, विषय म्हणावे असे सूचित होते. जीव ब्रह्म ज्ञानाचा ग्रंथाशी, जीव ब्रह्माचा ऐक्याचं ज्ञान आणि ग्रंथ याचा काय संबंध आहे? म्हणजे जन्य म्हणजे उत्पन्न होणार, जनक म्हणजे उत्पन्न करणारा. तो उत्पन्न करणारा कोण? ग्रंथ आहे ना. आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे काय? उत्पन्न होणार. म्हणून ह्यांचा संबंध काय? जन्य जनक भाव. मगाशी हे आलेलं आहे ना, वेदांत ग्रंथ और जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान यांचा संबंध काय? प्रतिपादक भाव संबंध. कधी? जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला विषय असे सूचित केले. आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा ग्रंथाशी काय? जन्य जनक भाव संबंध आहे. संबंध किती आहे? संबंध किती झाले आता? कोणाकोणाचे? अधिकारी आणि फळ. कुठला? अधिकारी आणि फळ यांचा काय? वही आणत असाल तर वही लिहून ठेवत जावा. हा, जीव अधिकारी आणि फळ यांचा संबंध प्राप्य प्रापक भाव. त्याच्यानंतर अधिकारी आणि विचार याचा संबंध काय? प्रतिपादक भाव संबंध आहे. प्रतिपाद्य कोण आहे? विषय है जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. आणि वेदांत ग्रंथ काय हो? नाही, कर्तव्य भाव आहे ना. अधिकारी आणि विचार यांचा कुठला संबंध? 2 नंबरचा. आणि वेदांत ग्रंथ आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान यांचा कुठला संबंध? प्रतिपादक भाव. जोपर्यंत प्राप्त नाही झालाय तोपर्यंत. आणि ग्रंथ आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान यांचा संबंध काय? जन्य जनक भाव अथवा प्रतिपादक भाव. हे 2 संबंध एकाच 2 पदार्थाचेच आहे. कोणाचे? ग्रंथ आणि विषय. बरोबर आहे ना. ग्रंथ आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान यांचा एक प्रतिपादक भाव संबंध आणि दुसरा काय? जन्य जनक भाव संबंध. हे 2 संबंध यांचे असणार आहेत. झालं. ग्रंथ श्रवणद्वारा अंतःकरणात त्या ज्ञानाचा उदय झाला असता मोक्ष होतो. अर्थात जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त ज्ञात झाले असता अंतःकरणात उदय पावले असतात. तेच प्रयोजन होते. पहिली गोष्ट काय सांगितलेली आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे प्रयोजन, हे विषय बनतं. कधी? जोपर्यंत प्राप्त झालेला नाही. हा आपला प्राप्त करण्याचा विषय होतो. कोण? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. कधी? ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो काय होतोय? विषय होतो. आणि ज्यावेळेला अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय झाला
ज्ञान उत्पन्न झालं मग तोच काय होतो, मोक्ष होतो ना. आणि तेच काय प्रयोजन झालं मग. लक्षात येते का गोष्ट काय. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा विषय कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत ज्ञान अंतःकरणामध्ये उदय पावलेलं नाही आहे, मोक्ष जोपर्यंत प्राप्त केलेला नाही आहे तोपर्यंत तो प्राप्त करण्याचा विषय राहतो, विषय बनतो. आणि ते ज्ञान अंतःकरणामध्ये उदित झालं, उत्पन्न झालं, निर्माण झालं की तेच तुमच्या जीवनाचं प्रयोजन किंवा फळ बनून जातं. हे माझं फळ आहे. प्राप्त नाही तोपर्यंत प्राप्त करायची गोष्ट होऊन जाते, म्हणजे विषय बनतो. प्राप्त झाल्यानंतर ते फळ बनतं. ते माझं काय झालं, फळ झालेलं आहे. आता चला सकल दुःख निवृत्तीपूर्वक नित्य निरतिशय सुख प्राप्ती रूप अंतिम साध्य प्राप्तीसाठी साधावयाची गोष्ट काय. सकल दुःख निवृत्ती पूर्वक नित्य निरतिशय सुख प्राप्ती म्हणजे परमानंद प्राप्ती. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष की हे आपलं अंतिम साध्य आहे. साध्य म्हणजे सिद्ध करावयाची गोष्ट आहे, साध्य आहे. साध्य प्राप्तीसाठी श्रुतीने अनेक साधने सांगितली. साध्य म्हणजे काय, जी सिद्ध करावयाची गोष्ट आहे. आता महिला आहेत, जेवण करायचंय तर काय काय लागतं. पहिला प्रथम काय लागतं, गॅस लागेल, पण गॅसची शेगडी लागेल, पण तो गॅस सिलेंडर भरलेलंही असलं पाहिजे, होय ना. त्याच्यानंतर हे लायटर लागतो, ही झाली. त्याच्यानंतर जे बनवायचं त्याच्यासाठी पातेली लागतं, डवळ्याला चमचा लागतो. त्याच्यानंतर भाजी आणावी लागते, ही भाजीमध्ये सुद्धा व्हरायटी पाहिजे. नुसती एकच बटाटे आणून टाकले तर जमत नाही. फ्लावर लागतो, कोबी लागतो, टोमॅटो लागतात, आणखी कांदा लागतो, आणखी बटाटे लागतात, हे सगळं लागतं. एवढं लागलं तरी संपून जातं का, नाही. त्याच्यामध्ये मसाले लागतात, खोबरं लागतात, शेंगदाणे लागतात, मीठ पण लागतं. मीठ नसलं तर चालू शकेल का, नाही चालू शकत. तर ही सगळी साधनं आहेत की नाही. कशासाठी, स्वयंपाक करायचा असेल तर ही काय असतात, साधनं असतात. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल आणि परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर त्याची सुद्धा श्रुतीने अनेक साधनं सांगितलेली आहेत. त्याची सुद्धा काय सांगितलेली आहे, अनेक साधनं सांगितलेली आहेत. आता ती साधनाची सूची बनवली जाईल. सकल दुःख निवृत्तीपूर्वक नित्य निरतिशय सुख प्राप्ती अंतिम साध्य प्राप्तीसाठी श्रुतीने अनेक साधने सांगितली आहेत. का, कारण जो मानव ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेतून कृतार्थ होण्यासाठी याचा पर्याय अर्थ काय, मुक्त होण्यासाठी श्रुतीने कणवेने आचार क्षेत्रात सर्व सुलभ अधिकार सिद्ध्यर्थम नाम संकीर्तन भक्ती वा भक्तीचा आणि विचार क्षेत्रात ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा अर्थात अशा निरुपद्रवी निश्चय फलदायी अनेक साधनांचा उपदेश केला आहे. आपल्या घरामध्ये लेकरं असतात, बरोबर आहे ना. एक लेकरू म्हणजे एखादा महिना झालेलं इतक्या वयाचं असतं. दुसरं 1-2 वर्षाचं असतं आणि तिसरं मोठं झालेलं असतं. तर या सगळ्यांना आपण एकच जेवण देतो का, नाही ना. बरोबर आहे ना.
समजा तुम्ही जेवण केलेलं आहे, मसालेदार सगळं, भात भाजी वरण सांबार घातलेलं आहे, सांबार मसाला घातलाय, तिखट घातलेलं आहे, मिरची घातलेलं आहे, आणि सगळं असं जेवण बनवलं. त्या बारक्या लेकराच्या 1 महिन्याच्या लेकरामध्ये ते तोंडात कोंबाल का तुम्ही? नाही. कोंबाल का? नाही. का? मरल ना ते, होय ना. बरं, दुसरं जे लेकरू आहे त्याच्या तरी तोंडात कोंबाल का? त्याच्याही नाही का? मग कोणाच्या? जे पहिलं आहे 7-8 वर्षाचं आहे त्याला सगळं खाऊ घालाल ना, बरोबर आहे ना. दुसऱ्याला काय घालाल? वरण भात खीर असलं गोड वगैरे असं असं खाऊ घालाल. आणि त्या तिसऱ्याला काय घालाल? दूध वगैरे असं. दूध द्यायला आपल्या स्तनाला लावाल. दूध पिताय ना ते. तिघांना काही एकसारखं जेवण देत नाही ना आपण. देतो का? नाही देत ना. तिघांनाही वेगवेगळं का? असं का? समस्या असली पाहिजे, तिघांनाही सारखं असलं पाहिजे. तर समान का देत नाही? हो, तर समान दिले तर मरेल ना ते. काय होऊन जाईल? मरून जाईल. काय बाबा, काय झालं? हा, जावा ना मग. बरं, जावा बरं. तिघांना एकसारखं दिलं जेवण तर ती 2 तर मरूनच जातील. तिसरं ठीक आहे ना. तशा तऱ्हेने जावा, वर जावा पटकन, वर जावा पटकन, इथे थांबू नका. तशा तऱ्हेने वेदांताचा जर उपदेश द्यायचा असेल तर वेगवेगळ्या लोकांचा अधिकार वेगवेगळा आहे हे समजून काय केलं जाईल. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साधनाने उपदेश दिला जाईल. बरोबर आहे ना. वेगवेगळ्या साधनाने उपदेश दिला जाईल. बरोबर. ती माय तिन्ही मुलांना वेगवेगळ्या तऱ्हेने जेवण देते. का देते? तिच्या मनामध्ये कणव आहे. काय? दया आहे, कणव आहे, काळजी आहे की सगळी तिन्ही पोरं काय जगावीत, मोठी व्हावीत आणि त्यांनी काय पराक्रम करावा, ही आहे. म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं जेवण देतात, आहे ना. एकाला काय करेल? स्वतःच्या स्तनाला लावेल, दुसऱ्याला बाटलीतलं दूध देईल, तिसऱ्याला चमच्याने खाऊ घालेल, आणि चौथ्याला सांगेल खायचं तर खा, स्वतःच्या हाताने खा म्हणून सांगेल ना. तर हे कशामुळे होतं? ही वेगवेगळी साधनं, वेगवेगळ्या अवस्था. का? तर त्या मातेकडे कणव असतं, दया असतं, प्रेम असतं. त्याच्यामुळे ही मरू नये, वाढावी, चांगली व्हावी. ते तशा तऱ्हेने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मानसिक अवस्थेमध्ये, वेगवेगळ्या विचाराच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांना वेगवेगळी साधनं श्रुतीने सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये इथे 2चा निर्देश केलाय. नाम संकीर्तन. काय? नाम साधना विद्यते अयनाय. काय? नान्य पंथा विद्यते अयनाय. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, मोक्षासाठी, चांगली कल्याणमय गती प्राप्त करण्यास, आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी, अमृतत्व प्राप्ती करण्यासाठी, मरणाचं भय दूर करण्यासाठी दुसरा रस्ता नाही. काय सांगितलं? दुसरा कुठलाही रस्ता नाही. मग रस्ता कुठला? हा जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान, हा तो रस्ता. हा जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान प्राप्ती करण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही, दुसरा कुठला रस्ता नाही. दुसऱ्या कुणामुळे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकणार नाही आणि परमानंदाची प्राप्ती देखील होऊ शकणार नाही. म्हणून एकमेव मार्ग आहे. एकमेव मार्ग म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान. बरोबर आहे. ज्ञान प्राप्ती, जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान. ज्ञानाविना मोक्षाचा अन्य मार्ग नाही. लाल करा. काय? अधोरेखा करा.
कोष्टक करा, काहीतरी करा. आणि ही श्रुती लक्षात ठेवा, नान्या पंथ विद्यते अयनाय. पंथा पाहिजे, नान्य पंथा विद्यते अयनाय. पंथ नाही, बरोबर नाही, पंथा शब्द होतो ना. याविषयी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ही ओवी पाठ करून ठेवशाल ना. ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ मुक्ती. आहे ना, ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे तोच मुक्त व्हायला समर्थ आहे. ज्ञान नसेल तर मुक्तीची बात झूट आहे, खोट आहे, ते जमणार नाही. कितीही नामसाधना कर, नामसाधनेची परिणिती कशामध्ये झाली पाहिजे, ज्ञानामध्येच झाली पाहिजे. नाम भक्तीचा मुलगा कोण आहे, ज्ञान आहे ना. बरोबर आहे. जशी लेकरं आईच्या पाठीमागे हात धरून चालत येतात, तशा तऱ्हेने भक्तीच्या पाठीमागे कोण चालत आलं पाहिजे. आणि भक्तीच्या पाठीमागे ज्ञान चालत येत नसेल तर भक्तिवंत आहे म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे, बरोबर आहे. कोणालाही वाज पण कुठल्याही स्त्रीला आवडत नाही, बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने भक्तीला जर तिचा पुत्र ज्ञान झाला नाही तर भक्ती तळमळेल की नाही, पण तळमळेल, बरोबर आहे. ते जो लोक सांगतात की आम्हाला भक्तीशिवाय अन्य काय माहितीच नाही, वेडे लोक आहेत ते. भक्तीची परिणिती तुमची ज्ञानामध्ये झालीच पाहिजे. ती सगळी ज्ञानेश्वर महाराजांची झालेली आहे, नामदेव महाराजांची झालेली आहे, एकनाथ महाराजांची झालेली आहे, ती तुकाराम महाराजांची झाली आहे, ती गोरा कुंभाराची झालेली आहे, ती नरहरी सोनारांची झालेली आहे, ती सगळ्या लोकांची, सगळ्या संतांची तोखामेळ्याची झालेली आहे. ती सगळ्या संतांची परिणिती भक्ती केल्यानंतर, नामसाधना केल्यानंतर त्याची परिणिती ज्ञानामध्ये झालेलीच आहे. आणि ते या जन्मामध्ये मुक्तच झालेले आहेत, होतेच आहे ना. कोणा त्याला गुरु नसेल तरी आतमध्ये येऊन ईश्वर त्यांचा काय करतो, प्रेरणा देत असतो. आहे ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय. देव गुरु पडिये देव भाव पुरवी वासना अंती ते आपण पासी न्यावे. ना, बरोबर आहे ना. हे सगळे अभंग आपण पाठ करून ठेवले पाहिजे, आपल्या तोंडावर असले पाहिजे, प्रेरणा देणारे असतात. झालं. ज्ञानाविना मोक्षाचा अन्य मार्गच नाही असे सांगितले. याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान ज्याचे हाती तोची समर्थ मुक्ती. ज्याच्या हाती ज्ञान असेल तोच मोक्ष प्राप्त करून घेण्याचे बाबतीत समर्थ आहे. बंध निवृत्ती पूर्वक मोक्ष हा ज्ञान एक साध्य असून मोक्षाचे ब्रह्मात्मैक्य ज्ञानच मुख्य कारण आहे. याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, समजावून सांगतो. मोक्ष कसा होतो, परमानंदाची प्राप्ती कशी होईल, दुःखाची अत्यंत निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती ना, है ना. तर मोक्ष पण कसा असेल, दुःख निवृत्तीपूर्वक मोक्ष असेल, कसा असेल, है ना. मोक्षाच्या अगोदर काय अट, काय दुःख निवृत्ती झाली पाहिजे, है ना. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची ना. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अशी तुमची स्थिती झाली पाहिजे ना. म्हणजे दुःख निवृत्तीपूर्वक मोक्ष झालं, मुक्तीची भावना झाली पाहिजे,
मला आता काही कर्तव्य उरलेलं नाही आहे. मी धन्य झालेलो आहे, प्राप्तव्य झालं, कृतकृत्य झालो, इच्छेचे पावलो. हा अनुभव झाला पाहिजे ना. कसला? मरणाच्या पूर्वी आपला अनुभव झाला पाहिजे ना. तुमची जर खंत होतील, बघा माझ्या त्यावेळेला कीर्तनाला किती लोक यायचे आणि आता बघा आता कोणीच येत नाही मला, हे असं झालं तर तुम्हाला दुःख आहे. तुम्ही एकटे आहेत, पहिल्यांदा एकटे आहेत, नंतरही एकटे राहणार आणि मध्येही लोक असताना देखील एकटेच आहेत. हा आपला एकटेपणाचा अनुभव आपणाला दृढ असला तर मग आपल्याला जगाचं काहीच वाटत नाही, काही वाटत नाही. बंध निवृत्तीपूर्वक मोक्ष, हा बंधाची निवृत्ती झाली पाहिजे आणि मुक्तीची तुम्हाला भावना झाला पाहिजे. याला काय म्हटलंय? बंध निवृत्तीपूर्वक मोक्ष म्हटलंय. हा हे झालं साध्य आहे. तो कशाने साध्य होईल? ते सांगितलं, ज्ञान एक साध्य. केवळ ज्ञानानेच होणार. वृते ज्ञानात न मुक्ती, है ना. तर तशाच तऱ्हेने बंध निवृत्तीपूर्वक मोक्ष हा ज्ञान एक साध्य आहे. एवढं लाल करा किंवा खून करा, अधोरेखा करा. केवळ ज्ञानाने साध्य असून आणि मोक्षाचे कारण कोण? मग मोक्षाचे ब्रह्मात्मैक्य ज्ञानच मुख्य कारण आहे. हे समजलं का? मोक्षाचं कारण कोण? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान, हेच काय मोक्षाचं कारण आहे. हा पहिला प्रथम आपल्या मनामध्ये निश्चय झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. हे महत्वाचं आहे. संदेह सगळे संपून गेले. देवासंबंधी, बाकीच्या संबंधी, जीवासंबंधी, देवासंबंधी, ब्रह्मासंबंधी, संसारासंबंधीचे जे काही संशय असतील, संसार नित्य आहे की अनित्य आहे, खरं आहे का खोटा आहे, हे संदेह आहे. निश्चय झालं ना काय खोटा आहे का? शास्त्राने सांगितलंय, गुरुजींनी सांगितलंय आणि माझा अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. खोटा आहे. माझ्या क्षणामध्ये काय करताय? पृथ्वीवर कुठलं कोणी ना कोणी मरतंय आणि त्याच्या घरामध्ये कल्लोळ होतोय की नाही? कोलाहल होतोय की नाही? हे मला दिसतंय. रोज मरणाच्या वार्ता येतात, आपल्याला जावं लागतं. आपला संबंध दिवस त्याच्यामध्ये जातो. बरं तो दिवस गेला तर दुसऱ्या दिवसाला सावडायला पण जावं लागतं का नाही लागतं? नाही तर राग करतात. बरोबर आहे. हा आपल्याला अनुभव येतोय की नाही? रोजचा आपला अनुभव आहे. बरोबर आहे ना. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे की नाही? आपल्या समोर जिथे जागती किती माणसं गेलेली आहेत सांगा मला. आणि त्याच्यामध्ये आपलाही निर्णय आहे की आपणही अशाच मार्गाने जाणार आहोत, आपली मुलंही अशाच मार्गाने जाणार आहेत आणि नातरू पंधरुटे सुद्धा तशाच मार्गाने जाणार आहेत. तर हा एकदा निश्चय झाला पाहिजे. पण काय वेळेला वाटतं नाही आपलं बरं होऊन जाईल, सगळे दुसरं गेले तरी आपलं बरं होऊन जाईल, असं आपणाला मध्ये मध्ये वाटत असतं. तर हा जे उत्पन्न झालेलं आहे ते पुन्हा काय होणार? नष्ट. पुन्हा दिसतं ते, पुन्हा ते नष्ट होतं. हे कसं? घटिका यंत्रवत जैसे परिभ्रमेगा. किंवा मोक्षाचे ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे मुख्य कारण आहे. याविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? आत्मविषयी आतुवट साधन जे अंगवट ज्ञान येई स्पष्ट चावळला. कोण? श्रीकृष्ण. चावळला म्हणजे बोलला, है ना. आत्मविषयी आत्मप्राप्तीविषयी जे
बळकट. आतवट म्हणजे बळकट, अंगवट म्हणजे अंतरंग. बरोबर आहे ना का उलट आहे? हा, आतवट म्हणजे अंतरंग आणि अंगवट म्हणजे बळकट. बरोबर आहे. असं जे साधन आहे हे कोण साधन आहे? ज्ञान हेची स्पष्ट चावळला श्रीकृष्ण सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं हे वचन आहे, ओवी लक्षात ठेवा. बुद्धिमान माणसंही पटकन लक्षात ठेवतील. त्यांची ग्रंथ धारणा शक्ती ही चांगली असते. आपली काही ग्रंथ धारणा शक्ती चांगली नाही. आत्मविषयी आतवट, साधन जे अंगवट, ज्ञान हेची स्पष्ट चावळला. आता पुढे चला. जे ब्रह्मात्मैक्य ज्ञान आहे तेही स्पष्ट सांगितले आहे. जे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान आहे हेही काय झालेलं आहे. ज्ञान म्हणजे काय? फरशी लावायला येणं, खिडक्या लावायला येणं, स्वयंपाक चांगला येणं आहे ना, रंग लावायला येणं, पेटी वाजवायला येणं, कीर्तन करायला येणं, मृदुंग वाजवायला येणं, याला ज्ञान म्हटलेलं नाही. ज्ञान म्हटल्यानंतर आपल्या समोर जो एक चित्र उभं राहतं, जीव आणि ब्रह्म, आणि हे दोन्ही एक आहे. बरोबर आहे ना? याला काय म्हटलं? हेच खरं ज्ञान आहे ना. याला काय म्हटलं? गीतेमध्ये म्हटलेलं अध्यात्म विद्या विद्यानाम. सगळ्या विद्यामध्ये अध्यात्म विद्या मी आहे असं श्रीकृष्ण विभूती योगामध्ये सांगतात. अध्यात्म विद्या विद्यानाम. तेव्हा ही अध्यात्म विद्या आहे. अध्यात्म विद्या म्हणजे जीव आणि ब्रह्म हे एक आहे. हे ज्ञान, याला ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आणि विचारामध्ये या दोन गोष्टी लक्षात राहतात, जीव ब्रह्म आणि त्यांचं ऐक्य, याचं अनुभव असणं, ज्ञान असणं, याला ज्ञान म्हणतात. बाकीच्या या काय असतात? विद्या असतात. अध्यात्म विद्या विद्यानाम. सगळ्या बाकीच्या काय असतात? विद्या असतात. छप्पर कसं करावं, विटाची चिनाई कशी करावी, पाया कसा भरावा, कॉन्क्रीट कसं घालावं, हे सगळं विद्या आहे, तंत्रज्ञान आहे ना. त्याला तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. पण ज्ञान म्हटल्यानंतर आपल्या भारतामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये ज्ञानाचा अर्थ जीव आणि ब्रह्माची ऐक्य आणि त्याचं ज्ञान. त्या ज्ञानप्राप्तीची अनेक, मोक्षाची अनेक साधनं सांगितली आहेत ना. मोक्षाची अनेक साधनं कुठली? यांनी दोनच ह्याचा निर्देश केलेला आहे. कुठला? नाम साधना आणि काय? ज्ञान साधना. बरोबर आहे ना. मी आणखी त्याच्यामध्ये घातलेली कर्म साधना आणि योग साधना, हे चार साधन सांगितले आहेत. कर्म साधना, नाम साधना, योग साधना आणि ज्ञान साधना. हे वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळी साधन आहेत. कशाची? मोक्षाची. बरोबर आहे. मोक्षाचं स्वरूप काय? अची प्राप्ती, हाच मोक्ष आहे. त्याचं साधन काय? जीव ब्रह्माचं ज्ञान. आता जीव ब्रह्म ज्ञानाचं साधन काय? ज्ञानप्राप्तीची अनेक साधन आहेत. तुम्ही साधनाची उतरंड समजली का? हा, काय पहिलं कुठलं? कशाचं साधन? मोक्षाचं साधन. मोक्षाची साधन पहिलं वर कुठलं? एक कर्म साधना, भक्ती साधना और काय? योग साधना, ज्ञान साधना. ही कशाची आहेत? मोक्षाची साधन आहेत. बरोबर आहे. मोक्ष काय स्वरूपात आहे? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. बरोबर आहे ना. हा मोक्ष आहे. त्याचं साधन जीव ब्रह्म ऐक्यानं. आता जीव ब्रह्म ऐक्याचं साधन काय? उतरण लक्षात येत आहे का? पहिला कोण? मोक्ष. मोक्षाची 4 साधनं आहे ना. मोक्ष काय स्वरूपाचा? ज्ञान साधनामध्ये काय? जीव ब्रह्माचं ऐक्य, हे ज्ञान आहे ना. या ज्ञानाचं साधन काय? हे पुढे आहे ना. मोक्षाचं साधन ज्ञान आहे, जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान. आता जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञानाचं साधन काय?
तुम्हाला हे दर्शन घ्यायचं असेल तर घ्या, दर्शन घ्यायचं असेल तर वर जाऊन घ्या. त्या ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यात काही साधने अंतरंग साधने आहेत, तर काही साधने बहिरंग साधने आहेत. बरोबर आहे? काय सांगितलेलं आहे? अंतरंग साधने आहेत. दोन प्रकारची साधनं आहेत, अंतरंग साधने आणि बहिरंग साधने. साधनामध्ये आता भेद केलेला आहे. ज्ञानाची साधनं जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारची साधनं आहेत, अंतरंग साधनं आणि बहिरंग साधनं. बरोबर आहे? जीव आणि ब्रह्म ह्याच्या ऐक्याचं, मागे बसा, मध्ये जायचं नाही. हा, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान याची जर प्राप्ती करायची असेल तर अधिकारी कोण? मुमुक्षु. बरोबर आहे? या मुमुक्षुला काय काय साधनं सांगितलेली आहेत? पहिलं दिलेलं आहे विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मोक्ष, ही 4 साधनं सांगितलेली आहेत. होय ना? आणि त्याच्यानंतर कुठली साधनं सांगितलेली आहेत? श्रवण, मदन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, ही 4 साधनं सांगितली. आता परत करा, तुम्ही काय करा, किती साधनं सांगितलेली आहेत? जीव ब्रह्मा ऐक्याची साधनं काय सांगितलेली आहेत? विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व, ही साधनं झाली. याशिवाय काय सांगितलेलं आणखी? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, ही 4 साधनं सांगितलं. लक्षात राहील का? लाल करा, नाही तर अधोरेखा करा त्याला. मुमुक्षूसाठी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्ती करण्यासाठी 8 प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. विवेक, वैराग्य, षट संपत्ती, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, एवढी साधनं सांगितलेली आहेत. बरोबर आहे? आता प्रश्न आहे, याच्यामधली असाधारण साधनं कुठली आहेत आणि साधारण साधनं कुठली आहेत? जवळची साधनं कुठली आहेत आणि दूरची साधनं कुठली आहेत, असा विचार केला जाणार आहे. जवळच्या साधनाला म्हणजे अत्यंत जरूर ती मिळालं का आलं रे आलं मोक्ष ज्ञान असं होऊन जाईल, त्याला काय म्हणायचं? अंतरंग साधन. आणि जरा दुरून येणार आहे त्याच्यानंतर काही साधनं करायची असतील तर त्याला काय म्हणायचं? बहिरंग साधन. काय म्हणायचं? अंतरंग साधन आणि बहिरंग साधन. बरोबर आहे? 2 साधनाची बात चालेल. मुमुक्षु, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व या 4 साधना खेरीज श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन या 4 साधनांची देखील ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीसाठी जरुरी असते. याच्यासाठी काय असते? जरुरी आहे. अंतरंग साधनाचे लक्षण काय केलेलं आहे? अंतरंग साधनाचे ज्ञानाचे जे साक्षात साधन असते, ज्ञाना जे जवळचे साधन असते किंवा ज्या साधनांचा श्रवणात किंवा ब्रह्मात्मक ज्ञान उत्पत्तीत प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणतात. काय म्हटलेलं आहे? किती गोष्टी सांगितलेल्या आहेत? ज्ञानाचे जे साक्षात साधन आहे, पाणी दे जरा. ज्ञानाचे जे साक्षात साधन असते, एक ज्ञानात जे जवळचे साधन असते किंवा ज्या साधनांचा श्रवणात किंवा ब्रह्मात्मक ज्ञान उत्पत्तीत प्रत्यक्ष उपयोग होतो त्याच अंतरंग साधन म्हणतात. जे साधन केलं की ज्ञान प्राप्त होतं त्याला काय म्हणतात? अंतरंग साधन. काय?
ज्या साधनाचा अवलंब केला की ज्ञान प्राप्ती होते त्याला काय म्हणतात? बरोबर आहे. एवढं साधं लक्षण तुम्ही लक्षात ठेवा. ज्या साधनाचा अवलंब केल्यानंतर ज्ञान प्राप्ती होते त्याला काय म्हणायचं? अंतरंग साधन म्हणायचं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये ज्या साधनाचा साक्षात उपयोग होतो की जे साधन केल्यावर ताबडतोब जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? अंतरंग साधन म्हणतात. आता श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हे सांगितलेलं आहे ना. आता बघा, विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे असेल तर तुमच्यासारखे लोक श्रवण करायला येतील ना, है ना. आणि हे नसेल तर येणार नाहीत. तर कुठली चार साधनं? विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुत्व ही चार साधन आहे. यांचा उपयोग कोणाला होतो? श्रवणामध्ये होतो. मग श्रवणाची ही अंतरंग साधन. हे असलं की तुम्ही श्रवण करण्याच्या योग्यतेचे झाले. बरोबर आहे. आज काहीतरी तुम्हाला चिंता आहे. तुम्हाला पेंटर होय. विवेक, वैराग्यादी चार साधनांचा श्रवणात साक्षात उपयोग असल्यामुळे ती साधने, आता बघा, यज्ञ हे साधन आहे. बरोबर आहे. भक्ती हे साधन आहे. योग हे साधन आहे. बरोबर आहे ना. मग हे केलं प्रत्येक जण. शिवरात्री होती, तुम्ही बसलेला होतात ना, त्याच्यामध्ये ते मंत्र म्हणत असताना सांगत असतात की आम्हाला हे फळ मिळावं म्हणून. त्याच्यामध्ये मोक्ष हे सुद्धा एक फळ असतं. कुठलं असतं? तर कर्म साधन केल्यानंतर मोक्ष मिळतो की नाही? मिळतो. नामसाधना केली तर मोक्ष मिळतो की नाही? मिळतो. योग साधना केली तर मोक्ष मिळतो की नाही? मिळतो. आणि ज्ञान साधना केली तर मोक्ष मिळतो की नाही? कमाल आहे. मग याच्यामधलं भेद कशाला करता तुम्ही? है ना. बरोबर आहे ना. तर आता बघा, यज्ञादी साधन है ना. यज्ञादी साधन, नामसाधना वगैरे केल्यानंतर तुम्हाला काय होईल? श्रवणामध्ये प्रवृत्ती होईल की नाही? होय की नाही? चित्तस्य शुद्ध हे कर्म न तो वस्तू उपलब्ध आहे. आता श्रवण आहे, हे श्रवण आहे. काय कुठलं साधन प्राप्त झाल्यानंतर श्रवणाची योग्यता प्राप्त होते? बरोबर आहे. बरोबर आहे ना. हे तुम्ही विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुत्व प्राप्त झालं की तुम्ही श्रवणामध्ये बसायची तुमची लायकी झाली. होय, बसा तुम्ही श्रवणाला, बसा. झालं ना. आता त्याच्या अगोदर तुम्ही योगादी आपली कर्म आधी केलेली आहेत, कर्मसाधन केलेली आहेत. मग कर्मसाधन हे पण मोक्षाचं साधन आहे म्हणताय तुम्ही. श्रवण मननाचं साधन आहे. मग यामध्ये आता हे बघ, इथे कर्मसाधन झालंय. इथे हे चतुष्टय झालेलं आहे. अनुबंध चतुष्टय ना, काय म्हणतात त्याला? साधन चतुष्टय. साधन, विवेक, वैराग्य. इथे कोण आहे? कर्म साधन आहे. हा, कर्मकांड, अग्निहोत्रादी काय कर्म करतायत ती कर्म.
आणि या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व आहे. आणि आता ह्याच्या ठिकाणी तुम्ही श्रवण आहे. या श्रवणाच्या जवळ कोण आहे? श्रवणाच्या जवळ कोण आहे? हे चार कुठले? विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व. आणि त्याचं दूर कुठलं आहे साधन? कर्म साधन हे दूर आहे. बरोबर आहे ना? तर मग आता ह्याच्यामध्ये जावा वर जावा पटकन वर जावा, मध्ये यायचं. आता ह्याच्यामध्ये जवळचं ते अंतरंग आणि दूरचं ते बहिरंग, एवढं लक्षात ठेवायचं. काय आहे ना? जवळचं ते काय अंतरंग, दूरचं ते बहिरंग. तर मग जवळचं साधन कोण झालं? नाही, श्रवणाचं साधन कुठलं जवळचं? बरोबर. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे काय झालं? अंतरंग साधन. आणि यज्ञादी तुम्ही करत बसाल, नामसाधनाने करत असाल, हे काय झालं? बहिरंग साधन. हे लक्षात आलं का? काय श्रवणासाठी विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती तुम्ही जायचं तर जावा बाहेर जावा, तिथूनच मध्ये घालायचं नाही, बोलायचं नाही मध्ये. समाधी, षट संपत्ती, विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे झालं की तुम्हाला श्रवणाची लायकी, वेदांत श्रवणाची लायकी प्राप्त होते, योग्यता होते. हे झालं का तुम्हाला मास्तर काय केलं? बसा श्रवणाला बसा असं म्हणून सांगणार. पण त्या ठिकाणी कर्मकांड वगैरे करत असेल तर एक दिवस येईल, बसेल, काहीतरी बोलतात, लय भारी बोलतात, पण काही समजत नाही. ते निघून जाणार ना. हे ना, किती गर्दी होती सांगा, होय ना? गेलं, सगळे गेले ना, कारण अधिकारी नाही आहे. आणि जो अधिकारी असेल तो ऊन सहन करून देखील येईल की नाही. अंतरंग बहिरंगामधला भेद समजला का? की कर्म साधन असेल हे बहिरंग साधन आहे. मग विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे श्रवणाचं अंतरंग साधन झालं. विवेक, वैराग्य आदी चार साधनांचा श्रवणात साक्षात उपयोग असल्यामुळे ती साधने यज्ञादी कर्मापेक्षा अंतरंग साधने होत आहे ना. आता ज्ञान उत्पत्तीमध्ये साक्षात साधन कोण? बरोबर आहे ना. काय ज्ञान उत्पत्तीमध्ये साक्षात साधन कोण? मग बहिरंग साधन कोण? अंतरंग साधन कोण? आणि बहिरंग साधन कोण? मग बरोबर आहे ना. हे बहिरंग झालं. जसं आपण आपल्या साध्याच्या जवळ जाऊ तसं अंतरंग बहिरंग, अंतरंग बहिरंग हे साधन बदलतं. बरोबर आहे ना. आता श्रवणामध्ये अंतरंग साधन कोण? बरोबर आहे. आणि कर्मादी साधन काय झालं? बहिरंग. ज्ञान उत्पत्तीमध्ये कोण अंतरंग साधन झालं? आणि तत्वम पदार्थ शोधनम हे काय झालं? अंतरंग साधन. आणि बहिरंग साधन काय झालं? हे बहिरंग साधन. बरोबर झालं. हे समजतंय ना. आता चला मग विवेक, वैराग्यादी चार साधनांचा श्रवणात साक्षात उपयोग असल्यामुळे ती साधने यज्ञादी कर्मापेक्षा अंतरंग साधने होत. श्रवण, मनन, निधिध्यासनादी साधनांचा ज्ञानोत्पत्तीत साक्षात उपयोग असल्यामुळे ती श्रवणाधिक साधन. श्रवणाधिक म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम ही साधने विवेकादीपेक्षा अंतर्गत. विवेकादी म्हटलं विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुत्व या चार साधनापेक्षा ज्ञान उत्पत्तीमध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ संशोधन ही काय झाली? अंतरंग साधन. आणि मग ही काय झाली? विवेक, वैराग्य, बहिरंग साधन झाली.
आता अंतरंग साधने कुठली झाली? ज्ञान उत्पत्तीमध्ये अंतरंग साधने कुठली? तत्वम पदार्थ संसद. आता ज्ञान उत्पत्तीमध्ये अत्यंत 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 अंतरंग साधन कोण? ते दिलेलं आहे. काय ज्ञान उत्पत्तीमध्ये अत्यंत अत्यंत परम अत्यंत अंतरंग साधन कोण? लिहिलंय ते बघ, तिथे लिहिलंय, वाचा, है ना. आणि तत्वम पदार्थ हे मात्र अत्यंत अंतरंग साधन होय. लाल करा. तत्वम पदार्थ हे काय झालं? अत्यंत अंतरंग साधन होय झालं. हे झालं अंतरंग साधनाची बात झाली. कोणाकोणाची बात झाली? आपण पाहिलं श्रवण मनन निधिध्यासन श्रवणाधिकासाठी अंतरंग आणि बहिरंग साधनाचा परिचय करून घेतला. अंतरंग साधन हे अंतरंग साधन, बहिरंग साधन हे बहिरंग साधन झालं ना. आता ज्ञान उत्पत्तीमध्ये अंतरंग आणि बहिरंग साधन कुठलं? हे काय झालं? अंतरंग साधन. आणि बहिरंग साधन काय? हे झालं. ज्ञान उत्पत्तीमध्ये अत्यंत अत्यंत परम अत्यंत अंतरंग साधन कुठलं? शोधन, सर्वात शेवटलं साधन है ना. श्रवण मनन निधिध्यासन, त्याच्यावरचं कोण? तत्वम पदार्थ शोधनम. हे झालं काय? परम अंतरंग साधन. कशाचं? ज्ञान उत्पत्तीचं. आता बहिरंग साधनाचं लक्षण करतात. बहिरंग साधनाचे लक्षण, ज्ञानाचे जे परंपरेने साधन असते ते जे ज्ञानात दूरचे साधन असते किंवा ज्याचा श्रवणात अगर ब्रह्मात्मैक्य ज्ञान उत्पत्तीत साक्षात उपयोग नसून चित्तशुद्धी चित्त एकाग्र एवढेच ज्याचे फल असते त्याच बहिरंग साधन म्हणतात. थोडक्यात बहिरंग साधन म्हणजे दूरचं साधन. काय? परंपरेने येणारं साधन आहे ना. काय? आता बघा, आता दंड घेऊन येणारा माणूस, झेंडा घेऊन येणारा माणूस तर त्याला बोलवलं तर कोण येईल? तो येईल आणि झेंडा येईल की नाही. पण येणं कोणाचं महत्वाचं आहे? माणसाचं येणं महत्वाचं आहे. झेंडा येण्याचं महत्वाचं नाही, बाहेर ठेवूनही येऊ शकतो है ना. तर झेंडा येणं म्हणजे काय? झेंड्याचं येणं हे परंपरेने आहे, पण माणसाचं येणं हे साक्षात यायला पाहिजे. बरोबर आहे ना. तसंच बहिरंग म्हणजे काय? दुरून जो उपयोगी असतो, साक्षात नाही, दुरून जो उपयोगी असतो तसं. आता बघा, जेवण करायचं असेल तर कोण लागतो? आचारी. हा हवाच. इंग्रजी बोलल्यानंतर लोकांना कळतं मस्ट. काय मस्ट बोललं की समजतं ना, है ना. असंच बोलतात ना सगळे आता, है ना. आचार्य हा हवाच. काय आचार्य? काय हवाच. पण नुसता आचार्य असून जमेल का? फोडण्या बिरण्या देईल, सगळं देईल, ढवळेल बिवळेल सगळं देईल, पण भाज्या चिरायला माणसं लागणार की नाही? है की नाही? पण आपण जी बोलणी करतो ते भाज्या चिरणाऱ्या लोकांची बोलणी करतो का आचार्याशी बोलणी करतो? आचार्याशी बोलणी करतो ना, कारण तो मुख्य आहे ना. तो आला की त्याच्या बरोबर बाकीचे येणारच. चपात्या करणारे येणार, भाजी कापणारे येणार, सगळे ते बरोबर येणारच. त्यांचं साधनं येणार, सगळी येणार. मुख्य कोण आहे त्याच्यामधला? तर अंतरंग कोण? आचार्य. बाकीचे कोण? बहिरंग. बरोबर आहे. तर बहिरंग साधनाचं, ज्ञानाचे जे परंपरेने साधन असतात, काय साक्षात आणि परंपरा, हे लक्षात ठेवा. सरळ सरळ जे साधन असतं, मध्ये कोणताही अंतराय न होता जे साधन असतं त्याला काय म्हणायचं? अंतरंग साधन. आणि ज्या साधनाच्या मध्ये आणखी दुसरी साधनं असतात त्यांना काय म्हणायचं? बहिरंग साधन म्हणायचं. बरोबर आहे. ज्ञानाचं जे परंपरेने साधन असते
ते बहिरंग साधन. जे ज्ञाना दूरचे साधन असते ते बहिरंग साधन. ज्याचा श्रवणात अगर ब्रह्मात्मैक्य ज्ञान उत्पत्तीत साक्षात उपयोग नसतो ते बहिरंग साधन. आणि ज्याच्यामुळे काय होतं, ज्याच्यामुळे काय उपयोग होतो की नाही होतो ना, है ना. त्या बाया आणल्या त्याने तर भाजी कापायला मदत होते की नाही, चपात्या करायला मदत होते की नाही. स्वयंपाक कोण करणार, आचारी करणार, पण त्याच्या मदतनीच तेच आहे की नाही, सहाय्यक साधन आहे की नाही. तशाच तऱ्हेने ज्याच्यामुळे चित्त शुद्धी होईल काय आणि चित्त एकाग्र एवढेच ज्याचे फल असते त्याला काय म्हणतात, बहिरंग साधन, है ना. काय तुम्ही सत्कर्म केलं तर तुम्ही पापकर्मापासून दूर राहाल की नाही. काय काय तुम्ही सत्कर्म केला, सत्कर्म कशासाठी करायचं असतं, पापकर्म दूर राहण्यासाठी. पापकर्म तुम्ही केलं तर तुमच्या अंतःकरणावर पापाचे ओरखडे ओढले जाणार ना. पापाच्या खुणा केलं एक, दुसरं केलं की 2, तिसरं केलं की 3, 4, 5 पापाचे ओरखडे तुमच्या अंतःकरणावर ओढले जातात. पापाचं पाप केल्यानंतर दुसरं कोणी तुम्हाला पापी म्हणण्याची गरज नाही. आपण स्वतःच आपणाला पापी म्हणायला लागतो. मी पापी आहे, अनंत जन्माचा पापी आहे असं तो स्वतःच म्हणायला लागतो म्हणा. याचा अर्थ काय, आपल्या पापाचा त्याला अनुभव होत असतो. बरोबर आहे. आणि हे पाप तुमचं दूर कसं होईल, जितक्या तुमच्या पुण्याच्या खुणा अधिक वाढतील तेवढे ते कमी होईल ना, दबलं जाईल ना. काय तेवढे ते दबलं जाईल ना. कोण, पाप दबलं जाईल. तेव्हा जर तुम्ही सत्कर्म केली तर तुमच्या हातून पापकर्म होत नाही, है ना. आणि सत्कर्मामुळे तुमच्या अंतःकरणामध्ये पुण्याच्या खुणा वाढत जातात. काय होतात, पुण्याचे संस्कार वाढत जातात की मी पुण्य केलेलं आहे, कोणाचं वाईट केलेलं नाही, कोणाला धोका दिलेला नाही, कोणाचा विश्वासघात केला नाही, कोणाला मारलेला नाही, कोणाला ठकवलेलं नाही, कोणाला लुबाडलेलं. हे पण होतं की नाही. मी देवाचा नामघोष केलेला आहे, नामसाधना केलेली आहे, 1 कोटी जप केलेला आहे. हे सगळे खुणा असतात की नाही, आपल्याला आठवतं की नाही. तर मग हे पुण्याची आठव जास्त असली तर पापाची आठव कमी होत जाणार ना. आणि मग तुमचं पुण्याची तुम्हाला भावना व्हायला लागली की माझं अंतःकरण शुद्ध आहे, हे तुम्हाला कळायला लागतं. मी कोणाचं वाईट केलेलं नाही, मी कोणाचा राग केलेला नाही, मी कोणाचा द्वेष केलेला नाही, मी कोणाला ठगवलेलं नाही, मी कोणाचा मोह केलेला नाही, मी कोणाला त्रास दिलेला नाही. तर तुमचं चित्त काय शुद्ध झालेलं आहे. बरोबर. हे दुसरं कोणी सांगायची गरज नसते. आतला आवाज हा तुम्हाला सांगत असतो काय करायचं. तू पाप केलेला आहे हेही सांगत असतं आणि ते पुण्य केलेलं आहे हेही सांगत असतात. आतला आवाज तुम्हाला सांगत असतो. कारण आतला जो साक्षी आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये बसलेला असतो. तो सगळं बघत असतो आणि तो तुम्हाला खुणावून सांगत असतो. हा, अंतःकरणामध्ये तुमच्या पाप जास्त झालेला आहे तर ते सांगताय. आता याचं फळ भोगावं लागणार तुला. धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. मग पाप पुण्य आपल्या हाती आहे ना. दुसरं कोण करणार आहे तुमच्यासाठी पाप. तुमच्यासाठी पाप दुसरं कोण करणार नाही ना. पुण्यही तुमच्यासाठी दुसरं कोण करणार नाही. बायकोने सगळं काम केलं, नामसाधना केली तर तुम्हाला मिळेल का फळ. हा, नाही मिळणार ना, है ना. तिने सांगितलं की माझं अर्ध पुण्य माझ्या नवऱ्याला द्या तर देव ऐकेल का. नाही, तुझं फळ तुला, त्याचं फळ त्यालाच. आणि पुढे काय बोलायचं. त्या बायकोने अर्ध आयुष्य माझ्या नवऱ्याला देतो सांगितलं तरी देव ऐकेल का. नाही, है ना. देव ऐकणार नाही. तुझं आयुष्य तुझ्याजवळ, तुझं प्रारब्ध तुझ्याजवळ आणि त्याचं प्रारब्ध त्याच्याजवळ असंच सांगणार ना. तुमची कर्माची फळं केवळ आणि केवळ आणि केवळ आणि केवळ तुम्हालाच भोगावी लागणार. दुसरा कोणी त्याच्यामध्ये माझ्यासारखा दयावान असेल, देवा त्याला माफ कर, त्याचं सगळं माझं अर्ध आयुष्य त्याला दे,
आणि त्याला काय जगव असं सांगितलं तर देव ऐकणार नाही ऐकणार. कणव असणाऱ्या, प्रेमळ असणाऱ्या, दयावान माणसाचं सुद्धा देव ऐकणार नाही. तू मध्ये येऊ नको, तू बाजूला हो, बाजूला हो तू, असंच म्हणणार की नाही देव, आहे की नाही. त्याची कर्म त्यालाच फळं भोगावी लागणार, है ना. मग हे कर्म, पुण्यकर्म करणं हे आपल्या हाती आहे, पापकर्म करणं हे आपल्या हाती आहे. आणि ते कुठलं वाढवायचं हे याच्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. बरोबर आहे ना. दारू पिणारा माणूस म्हणतोय मला मारायचंच आहे. अरे तू मरशील. तर तो काय म्हणतोय मला मारायचंच आहे. अरे दारू पिऊन कशाला मरतोय, चांगलं काम करून मर. नाही मला दारू पिऊनच मरायचं आहे. आता याला काय सांगणार, याच्यावर काय उपाय आहे का सांग. त्याच्याजवळ कोण बोलू शकतो का, त्याला समजावू शकतो का, देव तरी उभा राहून त्याला समजावू शकतो का. देवा मला मारायचंच आहे आणि दारू पिऊनच मरायचं. त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, काही करू शकत नाही. तेव्हा कुठवर आलो आपण, बहिरंग सांगत. बहिरंग साधनाचा उपयोग कशामध्ये होतो, चित्तशुद्धीमध्ये. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर चित्त एकाग्र होतं. बरोबर आहे ना. आता तुम्हाला हे बघा, चित्तामध्ये स्वार्थ असेल, मोह असेल, राग असेल, द्वेष असेल, अभिमान असेल, अहंकार असेल, हे सगळे चित्ताचे मळ तुमच्या अंतःकरणामध्ये भरलेले असतील, है ना. हे तुम्ही धुतलेले नसतील तर मग काय होणार, तुमचं चित्त भटकत राहणार ना, है ना. आता द्वेष तुमच्या मनामध्ये असेल तर त्याला कसं पाडायचं, त्याला कसा अपमान करायचा, त्याचं कसं दुःख करून बोलायचं, त्याला लागेल असं कसं बोलायचं, त्याला कुठे गाठायचा, त्याला खंडित कसं कर, याच्यामध्ये चित्त तुमचं फिरायला लागलं ना, होय ना. दत्त जयंती आला, दत्ताला गेला, है ना. ती देवी आली, घागरी फुगायला गेली, ठीक आहे ना. आता वेग सगळ्या ठिकाणी विखुरलं गेलं की नाही चित्त, मला सांगा, है ना. तेव्हा अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. माझ्या जीवनाचं लक्ष भगवत प्राप्ती, मोक्ष प्राप्ती हे झालं, दुसरे काय नाही आहे की चित्त एकाग्र झालं. काय झालं, तुम्हाला कळायला लागलं की स्वामीजीने सांगितलेलं आहे की मोक्ष होण्यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ संशोधन ही काय झाली, अंतरंग चित्त आहे. तर माझ्या जीवनाचं हे लक्ष आहे, हे तुम्हाला कळलं. मग तुम्ही त्याच्यामध्ये लागणार ना. तुम्हाला घरात त्रास झाला तरी तुम्ही काय करणार, काही ना काहीतरी निमित्त करून श्रवण, मनन, निधिध्यासन मध्ये येणार. अडचणी असल्या तरी तुम्ही काय येणार, श्रवण, मनन, निधिध्यासन मध्ये येणार. कारण हे माझ्या जीवनाचं साध्य आहे, हे मला मोक्ष हा मला याच जन्मामध्ये प्राप्त करायचा आहे, दुसऱ्या जन्मामध्ये नाही. तर मग त्याचं साधन काय, श्रवण, मनन, निधिध्यासन आहे. आणि तुकोबारायाने म्हटलेलं आहे, संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थीची, असं म्हटलेलं आहे. तर मग ही वचनं आपल्या हृदयावर कोरली गेलेली असेल तर तो माणूस इकडे तिकडे जात नाही. कोणाने साधूने सांगितलं मी दुप्पट सोनं करून देतो, मी तुझ्या पोरीला नोकरीला लावून देतो, असलेला तो फसत नाही. माझ्या नशिबात असेल ते मला मिळेल, ठीक आहे ना. मला याची काय लागलेली नाही आहे. पोरीला नोकरी लागायची असेल तर लागेल, नाही लागायची नाही लागेल, तिला काम करायचं तर तिने करावं. माझं काम आहे काय, नामसाधन आहे, ज्ञानसाधन आहे, ते मी करणार, है ना. याला काय म्हणतात, चित्त एकाग्र होणं, है ना. चित्त एकाग्र कधी होईल, जर तुमची द्वैत बुद्धी संपलेली असेल, नाही ना, तर चित्त भटकण्याचं थांबतं. आणि ज्ञान मला झालं पाहिजे असं म्हणून ते काय करतं, त्याच एका टोकाकडे जायला लागतं. तेव्हा त्याला काय म्हणतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं, चित्त एकाग्र झालं. चित्ताचा भटकाव थांबणं हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की माझ्या जीवनाचं ध्येय, माझ्या जीवनाचं प्रयोजन हे या जन्मामध्ये मोक्ष प्राप्ती करणे. आणि त्याचं साधन काय, श्रवण, मनन, निधिध्यासन. म्हणून मी ग्रंथ घेऊन राहील आणि ग्रंथ घेऊन काय करेल, चिंतन मनन करेल. हे ज्या वेळेला त्याला कळतं
त्यावेळेला चित्त काय झालेलं आहे, एकाग्र झालेलं म्हणायचं. पण हे चित्तशुद्धी कशाने होणार? कर्मसाधनाने होणार, नामसाधनेने काय होणार, एकाग्र होणार. किंवा योग साधनेने आणखी एकाग्र होऊन जाणार. किंवा ही सगळी साधनं, बहिरंग साधनं, ही कशासाठी असतात? एक चित्तशुद्धी, दुसरी काय? चित्त एकाग्र. पहिली ही सगळी बहिरंग साधनं कशासाठी असतात? चित्तशुद्धी आणि चित्त एकाग्र याच्यासाठी असतात. बहिरंग साधनाचा उपयोग काय? चित्ताची शुद्धी आणि चित्ताची एकाग्रता. अंतरंग साधनाचा उपयोग काय? ज्ञानोत्पत्ती. काय? ज्ञानाची उत्पत्ती. हे कोणाचा उपयोग? अंतरंग साधनाचा उपयोग. बहिरंग साधनाचा उपयोग काय? चित्तशुद्धी आणि चित्त एकाग्र. एवढं समजावून सांगितलं. वेदविहित यज्ञादी निष्काम कर्माने. काय? वेदविहित निष्काम कर्माने. निष्काम म्हणजे कुठलीही कामना निरासक्त मनाने, फळाचा अभिमान न धरता काम करायला तयार असतात का लोक? काम करायला लोक तयार असतात का? असतात ना. असतात म्हणून हे जग आहे बरं का. माणसं असतात, अशी निरासक्त बुद्धीने देखील काम करायला तयार असतात म्हणून हे जग चाललेलं आहे. सगळीकडे जर स्वार्थच असता तर जंगली कायदा असता ना, जंगलाचा कायदा असता ना, बळी तो कानपिळीच असतं ना, है ना. पण चांगली माणसं देखील आहेत ना, वरपासून खालपासून वरपर्यंत छोट्या छोट्या याने काम करणारी माणसं आहेत की नाही, है ना. तुम्ही आता जीव घालतात कशासाठी? काय मिळावं म्हणून? काय नाही, जीव घालायचं असतं, कर्तव्य आहे. साधू संतांना जीव घालायचं असतं, घातलं पाहिजे, नाही तर धर्म कसा चालेल? तर ही कर्तव्य बुद्धी आहे ना तुमची, तुम्ही करतायत ना. कशासाठी? याने आशीर्वाद देवो न देवो, काय देवो, आपलं चांगलं हो, भलं हो, वाईट हो, काय हो, जेवायला घालायचं असतं. त्या आल्यात तिथे जेवायला घालायचं असतं, जेवायला घालतोय. आपल्याला काय फळाची अपेक्षा नाही. असंच म्हणणार की नाही म्हणणार? जेव्हा असं म्हणतात, एवढी साखर चिमुटभर साखर देऊन म्हणतात चांगला आशीर्वाद द्या. त्यांना काय म्हणायचं आता? हिला किंवा याला चांगला आशीर्वाद द्या. त्याला काय म्हणायचं? यांना काय कळत नाही, असंच म्हणायचं की नाही? चांगला आशीर्वाद जा बाई. चित्तशुद्धी होते. काय होतंय? वेदविहित यज्ञादी निष्काम कर्माने मलदोष निवृत्त होतात. सांगितलंय मग अशी. काय? निष्काम कर्म केलीत, यज्ञादी कर्म केलीत, सत्कर्म केलीत तर तुमच्या अंतःकरणाचे मलदोष. मल कुठले आहेत? स्वार्थ, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, द्वेष, हिंसा, हे सगळे काय अंतःकरणामधले मळ आहेत. हे मल काय होतात? निवृत्त होऊन निषिद्ध कर्माकडील प्रवृत्ती वासना निवृत्त होते. सांगितलंय ना, पुण्यकर्म तुम्ही केले तर निषिद्ध कर्म करण्याकडे तुम्ही बुद्धी होणार नाही. हे पापकर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, आम्ही नाही करणार. ठीक आहे ना. मध्ये अंडी दिली तर तुम्ही काय करणार? अरे पापकर्म आहे, पोरं खाऊ नको, तू उभे राहिला तरी करत नाही. तो मागचा जर चांगला वार करायचा असेल तर सांगेल, तर मी नाही खाणार, मी नाही खाणार. का नाही खाणार? खावं लागेल, मारून जाईल पण खाणार नाही. सांगेल की नाही? तो पक्का असेल तर सांगेल की नाही? त्याचा घरचे संस्कार चांगले असेल तर तो सांगेल की नाही? मरून जाईल तर खाणार नाही, काय सोडीन पण खाणार नाही, सांगेल की नाही? तो हे ना, त्याला माहिती आहे पाप आहे, हे पाप कर्म मी नाही करणार. बरोबर आहे. तर सत्कर्म त्याने केलेली असेल तर तो काय करेल? पापकर्माकडे जाणार नाही. बरोबर आहे ना. तर सत्कर्म तुम्ही केल्यामुळे पापकर्माकडे तुम्ही जात नाही. अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरणामध्ये मलादी दोष की निवृत्ती होते. बहिरंग साधना नाही काय होतं? अंतःकरणाचे मळ दोष निवृत्त होतात. बरोबर आहे. निषिद्ध कर्माकडील प्रवृत्ती वासना निवृत्त होते. अंतरंग कर्म केलं का काय होतंय?
सत्कर्माची इच्छा होते, पापकर्माची निवृत्ती होते, अंतःकरणाचे मळ आदी दोष काय होतात, दूर होतात, चित्तशुद्धी होते. वेदविहित निष्काम उपासनेने चित्तातील स्वभावता असणारा विक्षेप दोष म्हणजे चंचलता निवृत्त होते. विक्षेप म्हणजे काय, चंचलता ना. हे बघा, हे आता काय झालं, हे आता स्थिर आहे ना, स्थिर आहे ना. आता हे असं व्हायला लागलं, कंपन व्हायला लागलं ना, याला काय म्हणतात, विक्षेप झाला ना. हे स्थिर आहे ना, हे ना, आणि आता हालायला लागलं तर काय झालं, विक्षेप झाला ना. विक्षेप म्हणजे चंचलता, अस्थिरता, याला काय म्हणतात, विक्षेप म्हणतात. आणि हे काय झालं तर स्थिरता, का एकाग्रता, स्थिरता. मनामधलं हे करू का ते करू, स्वामीजी काय करू, माळ अशी जपू का तशी जपू, हे ना. अरे बाई कशी जप, पण रामकृष्ण हरी म्हण, बस. माळ ही नंबर जपण्यासाठी असते. 1 2 3, 1 माळ झाली, 2 माळ झाली, 3 माळ, कशी जप, कसंही म्हण. वाल्मिकीने रामायणामध्ये मरा मरा म्हटलं तरी राम 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 होऊन जातं की नाही, सांगितलं की नाही. तुमची भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे ना. शब्द कुठला वापरताय त्यापेक्षा भावना तुमची कशी आहे हे महत्वाची आहे. त्याच्यामुळे जप करणार असाल, नामसाधना करणार असाल तर तुम्ही कसाही जपा, असंच जपा तसंच जपा सांगण्याची काही जरूर नाही. तुला जपायचं आहे ना, रामकृष्ण हरी म्हण, एक म्हणे पुढे सरकव, दुसरं रामकृष्ण हरी म्हण, दुसऱ्या म्हणे पुढे सरकव, तिसरं रामकृष्ण हरी म्हण. हे आपल्या कर्मकांड्याने काय केलेलं आहे, इतकं गुंतवून ठेवलेलं आहे. इकडे घरामध्ये असं करा, मग घरामध्ये त्या बदला तसं पाहिजे, मग मोरी इकडे पाहिजे, मग दरवाजा तिकडे पाहिजे, मग हे झाड इकडे पाहिजे, मग तुळस तिकडे पाहिजे. हे असं करून काय केलेलं आहे, माणसाला त्या गुताड्यामध्ये गुंतवून टाकलेलं आहे. गोष्टी किती साध्या असतात, काय असतात. एक वृंदा म्हणजे तुळशीचं रोप कुठेही असू देत, कुठल्याही कोपऱ्यात असू देत, पण त्याला नित्य तुम्ही स्मरणाने पाणी घालणं, त्याला जगवणं. वैज्ञानिक दृष्टीने डास वगैरे बाजूला होतात आणि आपल्या मनामध्ये सकाळी देवकार्य काहीतरी केलं, ही भावना होते. हे महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये हे लोक, तुम्ही एकदा सापडलं रे माणूस, सापडलं ना की त्याला कसं गुतवून त्याचा कचरा करून टाकायचा, असं असतं ते. त्याच्यामुळं अधिक या कर्मकांडाच्या ह्याच्यामध्ये फसायचं नसतं. आपण काय करायचं, फसायचं नसतं. मुख्य आपलं काय, जे नामसाधन आहे त्याच्यामध्ये गुंतायचं. नामसाधनाच्या वर आलो तर ज्ञानसाधना करायची, जसे तुम्ही करतायत तशा. तर वर जाणं हा प्रकृतीचा धर्म आहे, विस्तार हा प्रकृतीचा धर्म आहे, आणि संकोच म्हणजे मरण आहे. हे लक्षात येतंय का. काय विस्तार म्हणजे जीवन आहे ना. बालक किती एक असतं, बुडबुड्यामधून जन्माला येतं ना, बुडबुड्यामधून जन्माला येतं ना. ते बुडबुड्यामधून जन्माला आल्यानंतर विस्तार करत करत आता तुमच्यासारखं जग कोणापासून निर्माण झालं, जगाचं आदी कारण कोण, जगाचं उपादान कोण, जगाचं निमित्त कारण कोण, विचार करायला लागलं की नाही. कोणापासून, हे बुडबुड्यापासून. तर विस्तार एक आहे, जीवन आहे, आणि काय संकोच एक आहे, मरण आहे. हे लक्षात धरल्यानंतर आपण नेहमी कशाचा पाठपुरावा करायचा, विस्ताराचा पाठपुरावा आहे ना. संकोचाचा पाठ कर. संकोच म्हणजे विषमता आहे ना. तुम्ही किती किती संकोच करणार. हे बघा, आपल्यापेक्षा ब्राह्मणाला त्रास असतो की नाही सांग. काल ते ब्राह्मण लोक आले होते की नाही, आले होते ना. हा, तुम्ही होतात ना, बरोबर आहे ना. आता जर त्यानं जर अन्न काही खायचं असेल तर कुठे खावं लागणार, स्वतः डबा भरून घेऊन जावं लागणार, किंवा मग डबा संपला तर हा ओळखीचा आहे पण तो ब्राह्मण नाही, तो खाऊ शकणार नाही ना. हा, मग तो कोण शोधेल, ब्राह्मणच कोणी नातेवाईक शोधेल ना. अरे मी इथून येतोय, जरा डबा आणून दे ना, माझ्याजवळ काहीच नाहीये, असंच म्हणेल ना. आता सगळं काही करतात, सगळं ते याच्या बाहेरचंही खातात, सगळं खातात, ती गोष्ट वेगळी आहे. पण जर ब्राह्मण धर्माने राहायचं ठरवलं तर मग त्याचे सगळे हालच होणार ना.
स्वतः सुखाशिदा घेऊन घ्यायचं, स्वतः करून घ्यायचं. पण माझ्यासारखा माणूस असेल आणि रस्त्यामध्ये कुठेही गेला भारतामध्ये आणि भूक लागली तर तो काय करणार? हा, ओम भवती भिक्षान्न देई. मग आता तिची जात कुठली आहे, की कोळी आहे का, माळी आहे का, आणखी कोण आहे, हे कोण बघणार नाही. तिथे काय आहे, भूक शमन, जगण्यासाठी भूक शमन आहे तेवढं बघायचं. ते ब्राह्मणाचं घर आहे की नाही, याचं आहे की नाही. भूक लागलेली आहे, पोटामध्ये एक भाकरी गेली, बस झालं, पुढे चालले 10 मैल चालले. असंच करायचं असं की नाही. पण तो ब्राह्मण मरून जाईल. हे कशामुळे? संकोचामुळे झालं ना. तुम्ही विस्तार केल्यामुळे. सगळे माझे भाऊ आहेत, आदिवासी माझे भाऊ आहेत, मातंग माणसं माझे भाऊ आहेत, वंजारी माझा भाऊ आहे. आता ब्राह्मण म्हणून मी जर प्रत्येकाचा आल्याबरोबर प्रत्येकाचं शेंडी आहे का? आहे, शेंडी आहे. गोत्र सांग. तू काय म्हणणार? गोत्र काय मला माहित नाही. मग जा, तू ब्राह्मण नाहीस तू. मग आता इथे किती शिल्लक राहिले असते मला सांगा? वेदांत शिकवायला किती शिल्लक राहिले असते मला सांगा? हा, राहिलं नसतं ना. बरोबर आहे ना. पण जर तुम्ही ठरवलं की नाही, जो येईल त्याला शिकवायचं. कारण ब्राह्मण लोक अमेरिकेमध्ये गेले आणि मटणापासून काय वाटेल ते खातात. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे ना. ते काही खातायत. माझ्याकडे कुठे कोण यायला तयार आहेत? म्हणजे येत आहेत त्यांना मी वेदांत शिकवणार. कारण वेदांत शास्त्र हे अत्यंत महत्वाचं शास्त्र आणि ते जगलं पाहिजे, हे माझं आहे. मग मी काय केलं? विस्तार केला है ना. विस्तार केलं तर हा एवढा विस्तार झाला ना, है ना. आणि ते एवढं ठेवलं असतं, ब्राह्मण देईल त्यांनाच मी शिकवणार, बाकीच्यांना शिकवणार नाही. तर मग काय झालं असतं? मग सांगा, इथे कोण आलं असतं आणि कोण मदत केली होती आणि काय केलं? ब्राह्मणच करतील तुम्हाला ब्राह्मण, असंच म्हणतील की नाही लोक? सांगा, है ना. मग त्याच्यामध्ये जाती भेद, या सगळ्या गोष्टी कशा तऱ्हेच्या आहेत, या तुमच्यामध्ये दुविधा निर्माण करणार आहेत. तर तुमचं हृदय कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? आकाशासारखं व्यापक असलं पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. आणि हे तुम्ही ठेवा. हे तुम्ही ठेवल्यानंतर जगामध्ये तुमचा कोणी शत्रू नाही. चला, वेदविद यज्ञादी निष्काम कर्माने मलदोष निवृत्त होऊन, म्हणजे निषिद्ध कर्माकडील प्रवृत्ती वासना निवृत्त होऊन काय होतं? चित्त शुद्धी होते. वेदविद निष्काम उपासनेने चित्तातील स्वभावता असणारा विक्षेप दोष म्हणजे चंचलता निवृत्त होऊन चित्त एकाग्र होतं. चित्त एकाग्र होणं म्हणजे देखिला देखिला महाय देवाचा देव, फिटला संदेह हो निमाले दुजेपण, हे लक्षात ठेवायचं है ना. संदेह सगळे फिटून जातात, दुजेपण संपून जातं आणि मग त्या परमेश्वराशी जोडलं जातं, नित्य योग होतो. काय होऊन जातं? बस जगामध्ये काय नाही, एकच तत्व आहे, परमेश्वर तत्व आहे आणि ते माझं आहे. ते माझ्या रोमरोमामध्ये आहेत आणि संपूर्ण जगामध्ये भरलेलं आहे. अशी तुमची वृत्ती झाली पाहिजे. याला काय म्हणतात? चित्त एकाग्र. काय म्हणतात? चित्त. मी देवाशी जोडलेलं आहे, देव माझा, मी देवाचा. पण इथे पण तुझे पण आहे. मग कशाचा? तू नाथ मी रंक, पाहता न देखे वेगळी क. तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न देखे वेगळी क. मी तू पण जाऊ दे हरी एकच, मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू हरी. ही वृत्ती व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ही वृत्ती झाल्यानंतर तुम्हाला काय झालं? स्वस्थपणा आला, एकाग्र वृत्ती झाली, चित्त एकाग्र होते. म्हणून कर्मोपासना ही मोक्षांचे परंपरेने साधन असल्यामुळे ती बहिरंग साधन आहे.
कर्मकांड हे काय आहे? बहिरंग साधन आहे. आणि ब्रह्माच्या अपरोक्ष ज्ञानाने ब्रह्माचं आता तुम्हाला काय व्हायला लागलेलं आहे की हे सगळं मन एकाग्र व्हायला लागलेलं आहे. मन उड्या मारायला लागलेलं आहे, झेप यायला लागलेला आहे. कुठे आहे ते ब्रह्म, कुठे आहे ते ब्रह्म. पण कुठे आहे ते ब्रह्म हे म्हणायच्या अगोदर ब्रह्म आहे असं ज्ञान होणं आवश्यक आहे ना. काय काय या संपूर्ण जगताचं आदि कारण, निमित्त कारण आणि उपादान कारण हे आहे असा ठाम निश्चय झाला पाहिजे ना, है ना. आता तुम्ही इथे यायच्या पूर्वी गुरुजींनी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, स्वामीजी येत आहेत, भारतानंद स्वामी म्हणून कोणी आहेत, ते तिकडे राहतात ऋषिकेश मध्ये, त्यांना आपण आणणार आहोत असं तुम्हाला सांगितलं. तर त्यावेळेला तुम्हाला कळलं ना, काय कळलं की कोणीतरी स्वामी आहेत आणि ते लाडेवडगाव मध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासाठी या झोपड्या बांधलेल्या आहेत. हा होय ना, गंगा आली रे अंगणी. हा तर कोणीतरी स्वामी येणार आहेत, पण त्या कोण स्वामी आहेत बघितलेत का? नाही नाही, कोणीतरी स्वामी येणार आहेत हे तर तुम्ही एकमेकाला सांगायचे ना. लाडे वडगावला 50 झोपड्या बांधलेल्या आहेत, गुरुजी बांधतायत आणि कोणीतरी स्वामी येणार आहेत. तर कोणीतरी स्वामी येणार आहेत हे काय झालं? परोक्ष ज्ञान. काय याला काय म्हणतात? आणि ज्या दिवशी 3 ऑक्टोबर 1903 साली आम्ही इथे घेऊन आलो आणि पहिल्या दिवशी तुम्ही दर्शन झाल्यानंतर कोण स्वामी? ते हे स्वामी, हे प्रत्यक्ष झालं ना, याला म्हणतात अपरोक्ष. काय म्हणतात? काय म्हणतात? तर ही जी नामसाधना वगैरे झाली त्याच्यामधून चित्त एकाग्र झालं आणि जे कीर्तनकार प्रवचनकार आहे त्याच्यामुळे एक ज्ञान झालं. काय? ब्रह्म अशी काहीतरी वस्तू आहे. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. पण ते ब्रह्म कोण आहे हे ज्ञान झालं. कुठे आहे, कसा आहे याचं ज्ञान झालं का तुम्हाला? नाही झालं. याला मग या ज्ञानाला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान. ब्रह्म आहे असा निश्चय झाला का? नाही. ब्रह्म आहे हा निश्चय झाला ना. ब्रह्म आहे हा निश्चय झाला की नाही? यालाच म्हणतात परोक्ष ज्ञान. काय म्हणतात? ब्रह्म आहे, कुठे असेल पण ब्रह्म आहे याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान म्हणतात. बरोबर आहे ना. आणि ते ब्रह्म मी आहे, मीच आहे याला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. बरोबर आहे. तर परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याचा अर्थ तुम्हाला समजलं का? ब्रह्माचं परोक्ष ज्ञान होण्यासाठी चित्त शुद्धी होऊन, मलदोष दूर होऊन, आवरण दोष निर्माण होऊन चित्त एकाग्रता असण्याची जरुरी असते. काय? आणि हे काम कोण करतं? कोण करेल? कर्मसाधना, भक्ती साधना, योग साधना, ही साधना काय करतील? हे काम करतील. कुठपर्यंत तुम्हाला आणून ठेवतील? मळाचे ज्ञान कर्मसाधना तुम्हाला काय करेल? चित्ताचे दोष खलास करून टाकेल, जाळून टाकेल, है ना. पुण्य भावना तुमच्या मनामध्ये दृढ होईल. नामसाधना, योग साधना तुम्हाला काय करेल? चित्ताची एकाग्रता करून पुढल्या टप्प्यावर तुम्हाला देतील. आणि पुढल्या टप्प्यावर तुम्हाला प्रवचन आणि याच्यामधून ब्रह्माचं परोक्ष ज्ञान होऊन जाईल. आणि तुम्ही श्रवण मनन निधी ध्यासनासाठी प्रवृत्त व्हाल. पुढे घ्यायला पुढे 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 झेपावत जाल. जसं त्याने समुद्राचं पाणी इथून येतं येतं उड्या मारत उड्या मारत उड्या मारत पुढ्या धावत जातं की नाही, तशा तऱ्हेने तुमचं अंतःकरण त्या परमेश्वरापर्यंत झेपावत जाईल. बरोबर आहे. चला आता, म्हणून कर्मोपासना ही मोक्षाचे परंपरेने साधन असल्यामुळे बहिरंग साधन आहे. आणि ब्रह्माच्या अपरोक्ष ज्ञानाने आवरण दोष म्हणजे ब्रह्मात्म विषयक अज्ञा निवृत्त होते. म्हणून ब्रह्मात्मिक ज्ञान हे मोक्ष प्राप्तीचे अंतरंग साधन आहे.
कुठलं आहे? मोक्ष प्राप्तीचे अंतरंग साधन काय आहे? ब्रह्मात्मैक्य ज्ञान. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान हे काय आहे? मोक्ष प्राप्तीचे अंतरंग साधन आहे. कशामुळे? अपरोक्ष ज्ञान, ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झालं की ब्रह्माविषयीचं अज्ञान आपलं काय होऊन जातं? निवृत्त होऊन जातं. काय? चिंधीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं ज्ञान निवृत्त होईल की नाही? है ना? अज्ञान निवृत्त होतं की नाही? सुप्तीचं ज्ञान झाल्यानंतर रजतचं ज्ञान निवृत्त होतं की नाही? तशा तऱ्हेने ब्रह्माचा अपरोक्ष झाला, मीच ब्रह्म आहे, अशा तऱ्हेने अपरोक्ष झाल्यानंतर काय? ब्रह्माचं अज्ञान काय होतंय? निवृत्त होऊन जातं. अपरोक्ष ज्ञानाने आवरण दोष, पहिलं काय? मला दोष. परोक्ष ज्ञानाने मला दोष निर्माण होत, दूर होतात. अपरोक्ष ज्ञानाने आवरण दोष म्हणजे ब्रह्मात्मैक्य विषयक अज्ञान निवृत्त होते. म्हणून ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे मोक्ष प्राप्तीचे अंतरंग साधन आहे. बरोबर आहे? काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान हे काय? मोक्ष प्राप्तीचे अंतरंग साधन आहे. झालं का? लाल केलं. आता सांगतात ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराचे म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार म्हणजे देखिला देखिला माय देवाचा देव, देवाचा देव, सगळ्या देवतांचा देव मी पाहिलेला आहे. हा साक्षात्कार आहे. याला काय म्हणतात? है ना? तेव्हाच काय म्हणतोय? निमाले काय? पिटला संदेह हो, निमाले दुजेपण. साक्षात्काराने ना काय? अपरोक्ष ज्ञानाने काय झालं? आवरण दोष अज्ञान निवृत्त झालं की नाही? इथे हे सगळं तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे सगळे सिद्धांत सांगितलेलं आहे. काय लक्षात ठेवाल? कुठली ओळ लक्षात ठेवाल? कुठलं चरण लक्षात ठेवाल? देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह हो, निमाले दुजेपण. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला कळल्यासारखं झालं. हा अपरोक्ष ज्ञान आहे, है ना? देवाचा देव म्हटलाय, देव नाही म्हटलेला. देवाचा देव, सगळ्या देवांचा देव, सगळ्यांचा अधिकारण तो मी पाहिलेला आहे, त्याचा मला साक्षात्कार झाला. म्हणून काय झालं? विठला संदेह निमाले दुजे पण. तू आणि मी आहे, तुझे पण सगळं निघून गेलं. आवरण दोष सगळे काय झाले? समाप्त झाले. बरोबर आहे. भेदही नाही, अभेदही नाही. ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे मोक्ष प्राप्तीचं अंतरंग साधन आहे. लाल करा. झालं? पुढे चला. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराचे साक्षात साधन म्हणजे ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराचे अंतरंग म्हणजे साक्षात साधन. किती वाजले बघा तुम्ही? हा श्रवण विषय येतो पुढं. हा एक आता साधनांचा विषय संपतो, पुढे श्रवणाचा विषय चालू होतो. पुढल्या पाठात ओम पूर्णमदः पूर्णम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.